वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे। प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं। सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो। मात्र 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला। सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत। त्यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता। असं असलं तरी विद्यमान खासदारांच्या बनावट जात प्रमाणपत्राने बदनाम झालेल्या भाजप पक्षासाठी 2024 ची निवडणूक नक्कीच सोपी नसणार आहे। त्यातच सुशीलकुमार शिंदे यांनी जरी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी आपल्या मुलीसाठी त्यांनी फिल्डिंग लावलेली पाहायला मिळते। सोलापूर मतदारसंघातून यावेळी प्रणिती शिंदे खासदारकीसाठी उतरतील असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलंय। लोकसभा निवडणूक 2024 भाजप पुढे काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं आवाहन आहे का? या लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद किती आहे आणि या मतदारसंघावर BRS पक्षाचा निर्णायक प्रभाव पडेल का, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा खपाले आणि तुम्ही पाहताय AB मराठी न्यूज। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर मतदारसंघाचा आढावा घेऊयात। 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झालाय। म्हणजे येथे 6 आमदार आहेत। मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभेमध्ये येतात। सोलापूर शहर मध्य येथे प्रणिती शिंदे या आमदार आहेत, तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने आमदार आहेत। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख आहेत। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, तर सोलापूर दक्षिण मध्ये सुभाष देशमुख हे आमदार आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघात 6 पैकी भाजपचे सध्या 4 आमदार आहेत, काँग्रेसचा 1 आमदार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच अजित पवार गटाचा 1 आमदार आहे। मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षांनी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला। 1996 आणि 2003 या 2 निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदारसंघात गाजवलं। भाजपच्या विजयाचा गाडा 2009 साली सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा एकदा रोखला। भाजपचे नौखे असलेले उमेदवार शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एंट्री केली। याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री, लोकसभेचे सभागृह नेते यासारखी मोठी पदं भोगता आली। मात्र असं असताना देखील 2014च्या मोदी लाटेत त्यांचा निभाव लागला नाही। नवख्या शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेंना पराभवाला सामोरं जावं लागलं। शरद बनसोडे यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी विजय झाला। त्यानंतर 2019 साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला। भाजपच्या डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली। 2019 ची निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होती। सुशीलकुमार शिंदे सारख्या दिग्गज नेत्यासमोर भाजपने विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून आध्यात्मिक गुरु असलेल्या आणि ज्यांचा राजकारणाशी कसलाच संबंध नाही अशा डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना रिंगणात उतरवलेलं होतं। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता। प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांनी राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली। सुशीलकुमार शिंदेंचा सुमारे 1.5 लाख मतांनी डॉक्टर जयसिद्धेश्वर यांनी पराभव केला, तर प्रकाश आंबेडकर यांना 1,70,000 मते मिळाली। नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून 2ही वेळा सोलापूर मतदारसंघातील नागरिकांनी भाजपला मतदान केलं होतं। मोदींकडे पाहून मतदान करतानाच शिंदेंनी सोलापूरसाठी काय केलं हा रागही होताच। भाजपच्या खासदारांनी सोलापूरसाठी काय केलं याची सुद्धा आता चर्चा आहे। रे नगर फेडरेशनद्वारे 30,000 घरांचे प्रकल्प सोलापुरात करण्यात येणार आहेत। त्यातल्या 15,000 घरांच्या चाव्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या। मात्र यंदा सोलापूरची जनता भाजपच्या उमेदवाराच्या हातात खासदारकीच्या चाव्या ठेवते का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे।
सोलापूर जिल्ह्यात भाजपचे एक सहयोगी, एक विधान परिषद सदस्य, 5 आमदार आणि 2 खासदार असतानाही राज्याच्या मंत्रिमंडळात एकही स्थान मिळाले नसल्याने सोलापूरकरांना प्रचंड राग आहे। सोलापूरचा मंत्रीच नसल्याने प्रत्येक वेळी लादलेल्या पालकमंत्र्यांची हुजरेगिरी करावी लागते, ही खंत सोलापूरकरांच्या मनात आहेच। 2019च्या निवडणुकीच्या प्रचारातच सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती। त्यामुळे 2024च्या निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव सुशीलकुमार शिंदे यांनी खासदारकीचे उमेदवार म्हणून सांगितले। सोलापूर शहर मध्य येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस अजूनही जिवंत आहे। आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे। सोलापूर शहरातील दक्षिण, उत्तर आणि मध्य या मतदारसंघांबरोबर पंढरपूर व मोहोळमध्येही विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे। पंढरपुरात राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांची भेट घेऊन त्यांनी बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा राजकारणातील अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच। त्याचबरोबर 3दा आमदारकीचा अनुभव जमेस असल्याने त्यांना यंदा विजयाची अपेक्षा दिसते। 2014 व 2019 अशा 2 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेमुळे सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला। त्याचे उत्ते काढण्याचा त्यांचा मनसुबा जगजाहीर आहे। काँग्रेस भवनातील त्यांची वाढती हजेरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारी आहेच। तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे। भाजपकडून यंदा कुणाला तिकीट मिळेल याचीही चर्चा सुरू आहे। डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने पुन्हा त्यांना तिकीट मिळणार की भाजप नव्या उमेदवाराला संधी देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। सोलापुरात जवळपास 3 लाख तेलुगू भाषिक आहेत। BRS म्हणजेच भारत राष्ट्र समिती या ठिकाणी मूळ धरू लागलाय। लोकसभेची निवडणूक BRS लढणार का याबद्दल स्पष्टता नाही। भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ, पद्मशाली समाजातील प्रभावी चेहरा दशरथ गोप, पंढरपूरचे माजी आमदार कैलासवासी भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्यासारखे दिग्गज चेहरे सध्या BRS सोबत आहेत। त्यामुळे BRS 2024च्या सोलापूर लोकसभेसाठी काय निर्णय घेणार यावर देखील येथील निकाल अवलंबून असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? 2024 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण होणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी AB मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।